इयत्ता 10वी गणित दिवस 9वा उपघटक आपण पाहणार आहोत. सजातीय करणीय गुणाकार आणि भागाकार आणि करणीचे परिमेयकरण. तर अशा प्रकारे आपण पाहूया. तर स्वाध्यायामधला आपला पहिला प्रश्न असेल, खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे 3 वर्गमुळात 6 गुणाकार 2 वर्गमुळात 2 बरोबर किती. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्यासाठी आपल्याला समीकरण सोडवावं लागेल आणि आपण जो योग्य पर्याय आहे तो आपण शोधून काढू. तर 3 वर्गमुळात 6 अधिक 2 वर्गमुळात 2 आपला तसाच राहील. तर आपण जो 3 बाहेर आहे आणि जो 2 बाहेर आहे आणि मध्ये गुणाकार आहेत, म्हणजेच 3 गुणिले 2 करूया आपण. आणि वर्गमुळात 6 आहे आणि वर्गमुळात 2 आहे, त्यांचा वेगळा आपण वर्गमुळात गुणाकार करूया. म्हणजेच 3 गुणिले 2 वर्गमुळात 6 गुणिले 2 अशा प्रकारे होईल. त्यानंतर 3 गुणिले 2 केल्यावर आपलं उत्तर येईल 6 आणि 6 गुणिले 2 केल्यावर आपलं उत्तर येईल वर्गमुळात 12. वर्गमुळात आहे 6 वर्गमुळात 12. त्यानंतर आपण जो 12 आहेत वर्गमुळात 12 त्याचे आपण अवयव पाडूया. तर 6 वर्गमुळात 4 गुणिले 3 4 त्रिक 12 आणि 4 आहे तो आपल्याला 2 मिळेल. 6 आपला तसाच राहील आणि 4 हा कोणाचा वर्ग आहे तर 2, तर आपला देईल 2 आणि वर्गमुळात 3 आपला तसाच राहील. तर 6 गुणिले 2 केल्यावर आपलं उत्तर येईल 12 आणि वर्गमुळात 3 आपला तसाच राहील. तर आता आपण आपलं जे उत्तर आलेलं आहे 12 वर्गमुळात 3, तर ते आपण पर्यायामध्ये आहे किती पाहूया. तर आहे ऑप्शन सी 12 वर्गमुळात 3 आहे. म्हणजेच आपलं जे ऑप्शन सी आहे तो बरोबर आहे. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न होता. त्याच प्रकारे आपण दुसरा प्रश्न सुद्धा सोडून पाहूया आणि जो योग्य पर्याय आहे तो आपण पाहूया. त्याच प्रकारे आपण दुसरा प्रश्न पाहूया. 6 वर्गमुळात 12 भागिले 3 वर्गमुळात 6 आणि आपल्याला पर्याय योग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपण तो पहिलं समीकरण सोडवूया. तर आपल्याला जो योग्य पर्याय आहे तो मिळेल. तर पहिली स्टेप असेल आपली, यांचा आपण भागाकार करणार आहोत. तर 6 वर्गमुळात 12 वरती येईल भागिले 3 वर्गमुळात 6 खाली येईल. त्यानंतर आपण 3ने 6ला भाग देऊया. 3 एके 3 3 दुने 6. तर वरती कोण येईल 2 आणि वर्गमुळात 12/6 पण तसंच ठेवूया. म्हणजेच जो 12चं वर्गमूळ वेगळं होतं आणि 6चं वर्गमूळ जे वेगळं होतं ते आपण एकाच वर्गमुळामध्ये त्यांचा भागाकार करणार आहोत. वर्गमुळात 12/6. तर आपला 2 तसाच राहील. त्यानंतर 6 भागिले 12 6 एके 6 6 दुने 12 म्हणजेच वर्गमुळात 2 आपला उरेल. म्हणजेच आपलं जे उत्तर आहे 2 वर्गमुळात 2. म्हणजेच आपण ते पाहूया आपलं उत्तर पर्यायामध्ये आहे की नाही. तर यस आहे. पहिलं ऑप्शन 2 वर्गमुळात 2 जे आपलं ऑप्शन ए आहे ते बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण जे 2 प्रश्न पाहिलेले आहेत पहिल्या प्रश्नामधले. त्यानंतर आपण पाहूया दुसऱ्या प्रश्नामधले जे 4 प्रश्न आहेत ते आपण पाहूया. खालील उपप्रश्न सोडवा. तर दुसऱ्या प्रश्नामधला पहिला प्रश्न घेऊया आपण. सोपे रूप द्या. तर आपण जो दिवस 8व्यामध्ये सोपे रूप दिलेलं त्याच प्रकारे आपण ह्या 9व्या दिवसामध्ये जो प्रश्न आहेत सोपे रूप द्या त्याच प्रकारे आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न आहे सोपे रूप द्या. 4 वर्गमुळात 15 गुणिले 3 वर्गमुळात 3. तर अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न आहे. तर आपली जी पहिली स्टेप असेल ती ह्या प्रकारे असेल. वर्गमुळात 15च्या बाहेर 4 आहेत आणि वर्गमुळात 3च्या बाहेर 3 आहेत आणि मध्ये गुणाकार आहेत. तर त्यांचा आपण गुणाकार करणार आहोत. 4 गुणिले 3 तर तो आपण लिहूया. त्यानंतर 15 गुणिले वर्गमुळात 15 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजेच आपण वर्गमूळ गुणाकार करणार आहोत आणि ज्या संख्या आहेत संख्या त्यांचा गुणाकार करणार आहोत. तर आपलं कसं होईल ते पहा. 4 गुणिले 3 वर्गमुळात 15 गुणिले 3. त्यानंतर 4 गुणिले 3 केल्यावर आपलं उत्तर येईल 12 4 त्रिक 12 आणि त्यानंतर आपण 15चे अवयव पाडणार आहोत. 15 गुणिले 3 15 त्रिक 5 त्रिक 15 आणि 3 आपला तसाच राहील. त्यानंतर जो आपला 12 आहे तो आपण तसाच ठेवूया आणि
5 आहे तो सुद्धा आपण तसाच ठेवूया आणि 3 गुणिले 3 करूया तर आपलं उत्तर येईल 9. त्यानंतर 12 पुन्हा पण तसाच ठेवूया आणि आता आपण 9 कितीचा वर्ग आहे तर 3चा वर्ग 9 आहे, म्हणून आपण 3 बाहेर काढूया आणि वर्गमुळात 5 आपण तसाच ठेवूया. तर त्यानंतर 12 गुणिले 3 किती तर 36 आणि वर्गमुळात 5 आपला तसंच राहील. म्हणजेच आपलं उत्तर येईल 36 वर्गमुळात 5 हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर त्याच प्रकारे आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आपण पाहूया. दुसरा प्रश्न आहे, सोपे रूप द्या. 8 वर्गमुळात 28 भागिले 2 वर्गमुळात 7. तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न आहे. तर इथे भागाकार करायला लागेल आपल्याला, कारण की भागाकाराच्या मध्ये चिन्ह आहेत. तर आपण भागाकार करूया. तर 8 वर्गमुळात 28 छेद 2 वर्गमुळात 7 अशा प्रकारे आपलं होईल. त्यानंतर आपण 2 आणि 8ला भाग देऊया. 2 चौक 8 म्हणजेच आपला उत्तर येईल 4. त्यानंतर जे 28 आणि 7 सिंगल वर्गमुळात आहे ते आपण एकाच वर्गमुळात घेऊया. म्हणजेच 28 छेद 7 ह्या सिंगल वर्गमुळात आपण घेऊया. तर 4 आपला तसाच राहील. त्यानंतर 7 चौक 28 तर आपला वर्गमुळात येईल 4. तर त्यानंतर 4 आपला तसाच राहील. तर 4 हा कितीचा वर्ग आहे तर 2चा वर्ग 4 आहे, म्हणजेच 2 आपला येईल आणि वर्गमूळ निघून जाईल. म्हणजे 4 गुणिले 2 केल्यावर आपलं उत्तर येईल 8. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल 8. तर आता आपण तिसऱ्या प्रश्नावर येऊया. तिसरा प्रश्न आहे, सोपे रूप द्या. तर ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 ब्रॅकेट पूर्ण आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत वर्गमुळात 5 अधिक 3 आणि वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न असेल. आता इथे प्लस अधिक गुणाकार असं काही चिन्ह दिलेलं नाही मिळत. तर इथे 2 कंस आहे. तर कंसच्या मध्ये जो गुणाकार असतो तर आपल्याला इथे गुणाकार करायचा आहे. तर आता आपल्याला वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2 ह्या जो पहिला कंस आहे तो दुसरा कंसला गुणाकार करेल. म्हणजेच आपण पहिलं काय घेऊया, वर्गमुळात 5नी वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 ह्याला गुणाकार करूया. नंतर दुसरं जे आहे वर्गमुळात 2नी जो दुसरा कंस आहे 5 अधिक 3 वर्गमुळात 2 याला गुणाकार करूया. म्हणजेच पहिली स्टेप आपली अशी असेल. पहा, वर्गमुळात 5 आपला तसाच राहील. पहिल्या कंसमधला पहिला जो आहे वर्गमुळात 5 आपण तो तसाच ठेवूया. त्यानंतर आपल्याला जो दुसरा कंस दिलेला आहे तो पूर्णपणे आपण सेमच्या सेम जसा आहे तसा लिहूया. त्यानंतर आपण घेऊया आपल्याला अधिक दिलेलं आहे, आपल्याला अधिक दिले आहेत ते अधिक लिहूया आपण आधी. त्यानंतर जे वर्गमुळात आपल्याला 2 दिलेले आहेत ते आपण लिहूया आणि जो दुसरा जो कंस आहे पुन्हा एकदा जो जसा आहे तसा लिहूया. म्हणजेच आपली जी पहिली स्टेप आहे ती अशी असेल, वर्गमुळात 5 कंसामध्ये असेल 5 वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 कंस पूर्ण अधिक वर्गमुळात 2 आणि कंसामध्ये असेल वर्गमुळात 5 अधिक 3 वर्गमुळात 2 ही आपली पहिली स्टेप असेल. म्हणजेच पहिल्या कंसनी दुसऱ्या कंसला पूर्णपणे गुणाकार केलेला आहे. आता जी आपली दुसरी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे. जो आपल्याला बाहेर आहे वर्गमुळात 5 त्या पहिल्या कंसला आपण गुणाकार करणार आहोत. तर ते पहा, वर्गमुळात 5 आपला तसाच राहील आणि जो पहिला आहे त्याला आपण गुणाकार करूया. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 त्यानंतर अधिक तर अधिक त्यानंतर पुन्हा वर्गमुळात 5 आपला या 3 वर्गमुळात 2ला गुणाकार करेल. म्हणजेच असं होईल 5 गुणिले 3 वर्गमुळात 2 हा पहिले कंस झालं, पहिला कंस. त्यानंतर आपण घेऊया दुसरा कंस, तर आपला आहे अधिक तर आपण अधिक देऊया. त्यानंतर वर्गमुळात 2 आणि जो दुसरा कंस आहे तो पूर्णपणे गुणाकार करूया. म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 त्यानंतर अधिक त्यानंतर पुन्हा एकदा वर्गमुळात 2 आणि गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 2. तर अशा प्रकारे आपली दुसरी स्टेप खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रकारे आपली पुढची स्टेप अशी असेल, वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजेच यांचा गुणाकार तर वर्गमुळात 25 येणार. अधिक तर अधिक त्यानंतर आपण 3 आहे तो आपण तसाच ठेवूया आणि जो वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 2 आहे आणि त्याच्यामध्ये जो गुणाकार आहे तर आपण त्याचा गुणाकार करूया. 5 दुने 10 तर वर्गमुळात 10 येईल.
त्यानंतर अधिक तर अधिक, त्यानंतर पुन्हा वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 5 यांचा गुणाकार वर्गमुळात 10, त्यानंतर प्लस, त्यानंतर आपण पुन्हा 3 तसेच ठेवूया आणि वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार करूया, म्हणजेच आपलं वर्गमुळात 4 येईल. तर त्यानंतर वर्गमुळात 25 आहेत, तर 25चा कोणाचा वर्ग आहे, तर 5चा, तर वर्गमूळ निघून जाईल, तर आपला फक्त 5 येईल. त्यानंतर प्लस, त्यानंतर आता आपण पाहूया जे समान वर्गमुळात 10 आहे तर तो आपण कॉमन घेऊया आणि जो 3 बाहेर आहेत आणि एका वर्गमुळात 10च्या पुढे काही मिळत नाही म्हणजेच 1 असतो, तर 3 अधिक 1 4 होईल, म्हणजेच 4 वर्गमुळात 10 अधिक 3 आपला तसाच राहील आणि जो वर्गमुळात 4 आहेत म्हणजे 2चा वर्ग 4, तर तो वर्गमूळ निघून जाईल आणि फक्त आपला 2 उरेल, म्हणजेच 5 अधिक 4 वर्गमुळात 10 अधिक 3 गुणिले 2 अशा प्रकारे होईल. त्यानंतर 5 आपला तसाच राहील अधिक 4 वर्गमुळात 10 सुद्धा आपला तसाच राहील. त्यानंतर आपण यांचा गुणाकार करूया, 3 गुणिले 2 6, तर बरोबर 4 वर्गमुळात 2 आपण पुढे घेऊया अधिक 5 अधिक 6 यांची बेरीज किती, तर 11, तर आपलं जे उत्तर आलेलं आहे 4 वर्गमुळात 10 अधिक 11, तर अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्नाचं उत्तर असेल. जो आपला चौथा प्रश्न आहे, शेवटचा चौथा प्रश्न, तो आपण घेऊया. छेदाचे परिमेयकरण करा. पहिला प्रश्न आहे 1 छेद वर्गमुळात 11, त्यानंतर दुसरा दिलेला आहे 3 छेद 5 वर्गमुळात 7, तर अशा प्रकारे आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. तर आपण त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया. 1 छेद वर्गमुळात 11, जो आपल्याला छेदामध्ये दिलेला आहे वर्गमुळात 11, त्याने आपण अंशाला व छेदाला दोन्ही साईडला वर्गमुळात 11ने गुणूया. तर पहा 1 छेद वर्गमुळात 11 गुणिले वर्गमुळात 11 छेद वर्गमुळात 11 अशा प्रकारे होईल. त्यानंतर यांचा गुणाकार 1 गुणिले वर्गमुळात 11, तर वर्गमुळात 11 हे आपले येईल. त्यानंतर वर्गमुळात 11 हे कॉमन आहे, म्हणजेच आपले खाली 11 उरेल आणि वर्गमूळ कट होऊन जाईल, तर आपलं जे उत्तर आहे वर्गमुळात 11 छेद 11, तर अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याचप्रकारे आपण दुसरा प्रश्न पाहूया. 3 छेद 5 वर्गमुळात 7, इथे वर्गमुळात खाली दिलेल्या जी संख्या आहेत 5 वर्गमुळात 7 आपण अंशाला व छेदाला गुणूया. तर 3 छेद 5 वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 छेद वर्गमुळात 7, तर आपला 3 वर्गमुळात 7 आपला तसाच राहील. त्यानंतर खाली 5 गुणिले, आता आपल्याला जो वर्गमुळात 7 आहे तो 7 कॉमन निघेल आणि जो वर्गमूळ आपलं कट होऊन जाईल. तर आता 3 वर्गमुळात 7 वरती तसाच राहील आणि 7 गुणिले 5 गुणिले 7 केल्यावर आपलं उत्तर येईल 35, 7 5 35. तर जे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल ते 3 वर्गमुळात 7 छेद 35 अशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारे आपला दिवस 9वा होता. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करून आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण दिवस 10 मध्ये.